हॅलो नमस्कार, मी अनिता तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये। आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी इथं पुरणाचा स्वयंपाक करायला घेतले। तर डाळ मोजून घेतली, मग आपल्याला साखर पण मोजून घालता येते। कुकर लावून घेतला आणि आमटीसाठी ते वाटण पण काढून घेतलं, कारण ताजं वाटण चांगलं लागतं आमटीसाठी। आणि जेवढी भांडी देवाची वगैरे घासून ठेवलेली होती तर त्यांना पुसून घेतलं, नाहीतर त्याच्यावरती पाण्याचे डाग वगैरे तसेच राहतात। पुरण परतून घेतलं, आमटीला फोडणी दिली, आमटी छान कडक होती आणि पुरण पण एका डब्यामध्ये काढून घेतलं। होती तेवढी भांडी वगैरे घासली आणि रांगोळ काढायला घेतली, रांगोळ वगैरे काढून घेतली। परत राहिलेला स्वयंपाक वगैरे करून घेतला। संध्याकाळची वेळ झाली होती तर मग दिवे वगैरे भरून ठेवले, हे सगळं ओट्यावरती भरून ठेवलं होतं। खालती ठेवलं की ऋषी खूप त्रास देतो म्हणून। आणि कुकर लावला, कुकर एकदम शेवटी लावला होता भाताचा। तर नैवेद्याचं ताट वगैरे भरून घेतलं, संध्याकाळी पूजा वगैरे मांडली आणि हे लवकरच आले होते तर आम्ही दोघांनी आरती वगैरे करून घेतली। रुद्र खालती गेलेला होता फटाके फोडण्यासाठी आणि आज खूप घाई असे असते म्हणून आज लवकर स्वयंपाकाला वगैरे लागलेली होते। तर निवांत असं सगळं झालं। नंतर थोडीशी फुलभाजी ऋषीला घेऊन पेटवत होते तर तो घाबरत होता, तर त्याने काय फुलभाजी वगैरे हातात पकडले नाही। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय।